मिरज महानगरपालिकेचा बोंघळ कारभार, आम आदमी पार्टीचा आरोप। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज येथील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। नगररचना विभागासह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे सहसचिव वसीम मुल्ला यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगररचना विभागाचा सन 2002 पासूनचा ऑनलाईन डेटा करप्ट झाल्याची बाब समोर आली आहे। या प्रकारामुळे नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे व माहिती धोक्यात आली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। तसेच मिरज महापालिकेच्या कार्यालयात आरोग्य, बांधकाम व नगररचना विभागातील अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांची कामे रखडली आहेत। बहुतांश अधिकारी सांगली येथे बसून कामकाज करत असल्याने मिरज कार्यालयात केवळ कर वसुलीचे काम सुरू असल्याचे चित्र आहे। याशिवाय महानगरपालिका हद्दीत पार्किंगची कोणतीही सोय नसताना देखील बांधकाम परवाने दिले जात असल्याचा आरोप आहे। इतकेच नव्हे तर अशा इमारतींना कंप्लीशन सर्टिफिकेट देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान शासनाच्या परिपत्रकांचे उल्लंघन करून कामकाज सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली। मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सेक्रेटरी प्रदेश महाराष्ट्र। आज इथं मिरज महानगरपालिकेमध्ये इतका भंग कारभार चालू आहे की शासनाच्या कुठल्याही नियमाला न पाळता फक्त मनमानी कारभार चालू असं दिसत आहे। त्याचबरोबर आज मिरज महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागामध्ये नगररचना असू दे, बांधकाम विभाग असू दे, आरोग्य विभाग असू दे, कुठल्याही विभागामध्ये सक्षम कोणताही एक जो अधिकारी असतो ज्याच्यावर ते विभागाची जबाबदारी दिली गेली आहे, विभाग प्रमुख, कुठलाही विभाग प्रमुख यांच्या एकी केबिनमध्ये कुठल्याही विभाग प्रमुखाची उपस्थिती नसते। कधी येतात कधी जातात काही तर लोकांना माहीत नाही, त्यांच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही। अधिकारी सरळ म्हणतात की आमचे वरिष्ठ सांगलीपासून काम करतात, मग मी सांगलीपासून काम करतात तर मिरजेमध्ये त्यांना विभाग प्रमुख कशासाठी नेमले आपण? नागरिकांची इथं सुखसुविधा नागरिकांना कुठल्या गोष्टी मिळत नाही। नागरिक वारंवार येऊन इथं चक्रा मारून जात असतात। जर मिरजेमध्ये जर कुठल्या मिरजेच्या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जर कोणताही अधिकारी नसत असतील, सक्षम अधिकारी कोण नसत असतील तर ह्या बिल्डिंगचा उपयोग काय? बिल्डिंग चालू करायला ठेवला आहे, बिल्डिंग बंद करा ना। सांगलीमध्ये बसून सगळं कामकाज चालतं। सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे की सांगली फक्त एकच प्रमुख आहे की सांगलीमध्ये सगळेजण बसायचं आहे आणि इथं कुठल्याही शासनाच्या नियमाप्रमाणे ना CCTV कॅमेरे चालू आहेत, ना बायोमेट्रिक चालू आहे, ना बाबा हालचालीची नोंद असते, ना ह्यांनी नियमाप्रमाणे पोच देतात। पूर्ण भंग कारभार चालू आहे। नगररचनामधला तर माझं तरी असं म्हणणं आहे की नगररचनामध्ये जवळजवळ 2002 पासून जो डाटा आहे, जो डाटा तिथं त्या पेजला होता, आज अखेरपर्यंत जवळ 21 ते 22 हजार लोकांचा डाटा करप्ट झाला, डाटा तिथून गायब झालेला आहे। डाटा तिथून नाही येतो। तर डाटा जो नसल्यामुळं नागरिकांना जे होणारे जे अडचण आहे त्याला जबाबदार कोण आणि जो जबाबदार अधिकारी असेल त्याला कारवाई होणार का, असा आम्ही आम आदमी पार्टीकडून प्रश्न करतो।